आज मी तुला अशा काही 6 गोष्टी सांगणार आहे आणि तुम्ही सुद्धा जर मुलं असाल तर ह्या 6 गोष्टी आपल्या पालकापासून लपवायच्या नाही आणि तुम्ही पालक असाल तर हा व्हिडिओ आपल्या मुलांना दाखवा आणि याविषयी मुलांसोबत चर्चा नक्की करा। त्यातली सर्वात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणत्याही प्राण्यानं चावलं किंवा त्याचा नख जरी लागला तरी तुम्ही पालकांना सांगणं गरजेचं आहे, ती जखम दाखवणं गरजेचं आहे। बघा त्यामुळे काय होऊ शकतो, रेबीज हा भयंकर आजार आणि मृत्यू सुद्धा होऊ शकतो। चित्रामध्ये तुम्हाला ब्रिजेश सोळंकी नावाचा कबड्डी प्लेअर दिसतोय, ह्याचं सुद्धा असं झालं, एका कुत्र्याचा नख त्यांच्या हाताला लागला, त्यांना वाटतं मी तर बॉडी बिल्डर आहे, एवढा प्लेअर आहे, त्यांनी दुर्लक्ष केलं, पण 3-4 महिन्यानंतर रेबीज हा भयंकर आजार झाला आणि त्या आजारामध्ये त्यांचा मृत्यू झालेला। ही घटना आपल्यासोबत सुद्धा घडू शकते। अतिशय महत्वाची गोष्ट पालकांपर्यंत सांगितली पाहिजे। त्यानंतर जर डोक्याला मार लागला तर बघा, डोक्याचा मार कधीही घरी सांगायचा, बिलकुल सांगायचं की मला डोक्याला इथं लागलेला आहे, बऱ्याचशा गोष्टी झालेल्या आहे। कधी त्यावेळी आपल्याला तो मार दिसत नाही, पण काही दिवसानंतर त्याचा परिणाम आपल्याला जाणवू शकतो। काही दिवसानंतर सुद्धा मेंदूचे दुखणे चालू होऊ शकते, मेंदूवर परिणाम होऊ शकतो। त्यानंतर एखादी गोष्ट जर आपण चुकीने गिळली, एखादा कॉइन गिळा किंवा एखादी पिन जर आपण गिळली तर ती आतड्यामध्ये फसू शकते, आतड्याला इजा करू शकते, जखम करू शकते, जखमेने रक्तस्राव होऊ शकतो, बऱ्याचशा घटना घडू शकतात किंवा शरीरामध्ये इन्फेक्शन सुद्धा होऊ शकतं। त्यामुळे वेळीच मुलांनी आपल्या पालकांना सांगितलं पाहिजे की माझ्या हाताने एखादी पिन माझ्या पोटामध्ये गेलेली आहे। त्यानंतर अतिशय महत्त्वाचं म्हणजे अनोळखी व्यक्तीने जर पैसे किंवा गिफ्ट दिले तर, एखादी व्यक्ती आपल्या ओळखीची नाही, ती सांगेल मी तुझ्या पप्पाच्या ऑफिसमध्ये काम करतो, ते माझे मित्र आहेत, तुम्हाला पैसे देईल, गिफ्ट देईल, तुमच्यासोबत मैत्री करल। हे झाल्याच्या नंतर काय होऊ शकतं लक्षात घ्या, मुलांकडून वाईट काम करून सुद्धा तो माणूस घेऊ शकतो, ओळखीचा आधार घेऊन, किंवा घरातील सर्व माहिती त्या माणसाला सांगू शकतो, आपल्या घरामध्ये काय काय घडतंय ते। त्यामुळे मुलांनी ह्या गोष्टी आपल्या पालकांना सांगणं खूप गरजेचे आहे। त्यानंतर जर आपल्या मुलांना कोणी ब्लॅकमेल करत असेल तर, जर कोणी तुम्हाला एखादं वाईट काम करायला लावत असेल किंवा सांगत असेल तू जर हे करणार नाही तर मी ही गोष्ट तुझ्या मम्मीला सांगेन, तुझ्या पप्पाला सांगेल, तर मुलांनी सुद्धा न घाबरता आपल्या मम्मी पप्पाला ही गोष्ट सांगितली पाहिजे, कारण आपले मम्मी पप्पा आपले मित्र असतात, त्या संकटातून आपल्याला ते बाहेर काढत असतात, तुम्हाला मारणार नाही, झोडणार नाही, काहीही करणार नाही। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचे, जर तुम्ही मुली असाल तर कोणी वेगळ्या पद्धतीने स्पर्श करत असेल, वेगळ्या पद्धतीने बोलत असेल, बॅड टच करत असेल तर ही गोष्ट तुम्ही वेळीच अडवली पाहिजे आणि घरी मम्मी पप्पाला, पॅरेंट्सला सांगितलं पाहिजे। यामुळे मुलाचं मन सुद्धा बदलू शकतं। ह्या बॅड टच असतात, काही काही मुलांना ह्या चांगल्या वाटतात, लक्षात घ्या। पालकांनी अतिशय महत्त्वाचा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे, सुरुवातीलाच बोललं पाहिजे। मुलांवर शारीरिक अत्याचार सुद्धा होऊ शकतात, मुली भीतीमुळे आपल्या मम्मी पप्पाला ह्या गोष्टी सांगत नाही, पण आपण त्यांना बोलकं केलं पाहिजे। तर मुलांच्या बाबतीत ह्या अतिशय महत्त्वाच्या 6 गोष्टी आहेत, मुलांनी पालकांपासून बिलकुल लपू नये। आणि तुम्ही जर पालक असाल तर आजच आपल्या मुलांसोबत या गोष्टीबद्दल बोला, एक मोठं संकट आपण वाचू शकतो। प्रत्येक पालकापर्यंत हा व्हिडिओ पाठवा, शाळेच्या ग्रुपमध्ये टाका, क्लासेसच्या ग्रुपमध्ये टाका, कदाचित आपण बऱ्याच मुलांचे जीव वाचू शकतो। व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।